अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी असा एक शब्दप्रयोग केलात की मागच्या वेळचे किंवा गेल्या दिवसाचे राहिलेले प्रश्न पुढे घेण्याची प्रथा नाही, आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. या प्रथेवर आपण बोललात म्हणून माझं 1 मिनिट आपण बोलणं ऐकून घ्याल. या विधिमंडळाच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये एकदा का गिलोटिन जाहीर झालं की ते गिलोटिन रद्द झाल्याचा प्रकार कालच पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये घडला. अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे एकदा गिलोटिन जाहीर झालं की ते रद्द केलं जात नाही, परंतु काल हा प्रकार घडला आहे. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळावर किंवा खास करून विधानसभेच्या कामकाजावर वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या विधिमंडळाच्या कामकाज करणाऱ्या जाणकारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे. काही तर प्रथा आपण मोडीत काढतो, या संदर्भामध्ये सातत्याने मी बोलतोय. आपण त्या संदर्भामध्ये गांभीर्याने घेत नाही. कदाचित माझा आपल्याबद्दल काय, आपल्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आकाश आहे मला माहीत नाही, परंतु किमान अरे एखादा शब्द बोलला की तुम्ही आपलं गांभीर्याने घेत नाही. यातला हेतुहा रूप काय झाला? बोलूच देत नाही म्हणजे काय तुम्ही अजिबात सभागृहामध्ये? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये खुलासा होऊन आपल्या ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची आणि विधानसभेची जी उच्च परंपरा आहे, त्या उच्च परंपरेला आपण जाणीवपूर्वक धक्का दिलेला नाही, तर कालची परिस्थिती उद्भवल्यानंतर सुद्धा हा निर्णय करणं अपेक्षित होतं का? आपण 11 वाजता सभागृह सुरू केलं, 1 वाजेपर्यंत सभागृह ॲडजर्न होईल म्हणून आपण सांगितलं. त्याच वेळेला अध्यक्ष महोदय, मी इथं आलो होतो आणि आपले विधिमंडळाचे सचिव आहेत, त्या सचिवांना मी आपल्याला आठवण करायला सांगून गेलो होतो सभागृहातनं की आदरणीय अध्यक्ष महोदयांना एक आठवण करा की आज गिलोटिन आहे, आपल्याला हे गिलोटिन टाळता येणार नाही, हे आपल्या सचिवांना मी सांगून गेलो होतो माझ्या अनुभवाप्रमाणे. त्यांनी आपल्यापर्यंत हा विषय पोचवला नाही, पोचवण्याची आवश्यकता आहे नाही हा भाग वेगळा. परंतु आता कालचं गिलोटिन टाळलंय ते आपण कायद्यानं नियमानं यापेक्षा कोणत्या परिस्थितीनुरूप ते टाळणं भाग होतं, किंवा पूर्वी असं कधी टाळलं गेलं होतं का, या संदर्भामध्ये खुलासा करून या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा आम्ही शाबूत ठेवलेली आहे, हा संदेश बाहेर आपण पाठवावा. हा माझा या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. हरकतीचा मुद्दा नाही, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही, तर घडलेला प्रकार आपल्या निदर्शनात आणून त्या संदर्भात आपण खुलासा करावा अशी माझी विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.